मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचं स्पष्टपणे दिसतंय. चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका पोहोचलेला नाहीये. मात्र चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी किल्ला बंद ठेवण्यात आलाय. राजकोट किल्ल्याच्या परिसरात सध्या डागडुजीचं काम चालू आहे. परिसरात प्रवेश करण्याची मनाई आहे अशा आशयाचे पोस्टर्स किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेत. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी शिवरायांचा 40 फूट उंच पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर महायुती सरकारने गाजावाजा करत जुन्या पुतळ्याच्या जागेवरच नवा पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार मे 2025मध्ये शिवरायांच्या नवीन पुतळ्याचा सोहळा झाला होता. मात्र काही महिन्यातच या नव्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला लागून असलेली जमीन खचल्याचं दिसून आलंय. या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय मुंबई तकचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी. हा पुतळा खचला आणि त्याची डागडुजी काय आहे, कशा पद्धतीने चालू आहे, आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध काही इतिहास तज्ञ आहेत. काय सांगाल साटमजी, पुतळ्याचं अनावरण जे आहे प्रत्यक्षात 11 मेला झालेलं होतं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा या अतिशय महत्त्वाचा पुतळा मानला जातो शिवप्रेमींसाठी आणि त्याचा चौतरा खचल्याची चर्चा आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? कोणत्याही प्रकारच्या मोठी गंभीर अशी हानी पुतळ्याला नाही आहे, चबुतऱ्याला पण नाही आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मी स्वतः इतिहास अभ्यासक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर क्षती या पुतळ्याला किंवा त्याच्या चौथऱ्याला झालेली नाही आहे. केवळ साईडची जी ते दगड लावलेले आहेत तिथे काही ते खचल्यामुळे तो प्रश्न निर्माण झाला, पण कोणत्याही प्रकारचा गंभीर स्वरूपात कोणत्याही प्रकारचं नाही आहे. जो चौथरा आहे त्याच्या बाजूलाच काही चिरे आहेत, ते कुठेतरी खचल्याचे पाहायला मिळत होते आणि यानंतर चर्चा सुरू झाली. चौथरा खचला, पुतळा खचला, तो कशामुळे तो भाग, ते चिरे किंवा तो भाग खचला, काय वाटतं आपल्याला? कदाचित साईडची जी मातीचा जो भराव केला असेल तो भराव कुठेतरी त्यामध्ये कमी राहू शकली असेल आणि त्यावर जे चिरे आपण लॅटराईट ब्लॉक ज्याला आपण म्हणतो, आपण जांबा दगड म्हणतो, ते लावत असताना त्यामध्ये कुठेतरी पाणी गेलेलं आहे आणि त्यामध्ये ते थोड्याफार प्रमाणावर ते बसलेले आहेत. पण त्यामुळे मुख्य चबुतरा म्हणा किंवा मुख्य पुतळा म्हणा त्याला कोणत्याही प्रकारची हानी नाही आहे. इथली भौगोलिक परिस्थिती पाहता इथे वातावरण पण आणि समुद्रकाठी असल्यामुळे कुठेतरी भूषण साटमने सांगितले त्याप्रमाणे नैसर्गिक पाऊस वगैरे इथे भरपूर प्रमाणात असतो आणि कुठेतरी त्या ह्याच्यामधून एक पाण्याचा कुठेतरी फ्लो खालून निघाला असेल आणि त्यामुळे माती थोडी सरकते, म्हणजे बरीच सरकते पावसाळ्यामध्ये. आणि काही वेळा आपली जजमेंट पण काही अधिकारी किंवा आर्किटेक्ट असतात त्यांचे नैसर्गिक याच्यामुळे जे एक अंदाज पण चुकीचा होऊ शकतो आणि ती थोडीशी माती सरकल्यामुळे ते चौथरा खाली बसलेला आहे. बाकी त्यामध्ये तसं काय मोठंसं नुकसान होणार नाही आम्हाला तरी असं वाटतं. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग.